लाडकी बहीण योजना जी आहे आताच आमची कॅबिनेट झाली आणि त्याच्यामध्ये देखील आम्ही अधिकाऱ्यांना सांगितलं आहे आपली लाडकी बहीण योजना जी आहे ही पुढचा हप्ता हाच आपला तो तात्काळ खात्यात गेला पाहिजे। त्यामुळे आम्ही पूर्ण त्याचं तरतूद केलेली आहे, काही त्याच्यामध्ये अडचण नाही। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे आमच्या खात्यामध्ये 3000 जमा झाल्या आहेत, त्याबद्दल आम्ही महाराष्ट्र शासनाचे आभार मानतो आणि आनंदी आहोत। सगळे लोकोपयोगी लोकाभिमुख या ठिकाणी प्रकल्प उभे राहत आहेत। आम्ही देखील 2.5 वर्षात जे काम केलं राज्यामध्ये, मी देवेंद्रजी अजितदादा टीमने आम्ही काम केलं, त्याची पोचपावती एकीकडे विकासाला चालना दिली, दुसरीकडे कल्याणकारी लोकाभिमुख योजना आम्ही केल्या, लाडकी बहीण योजना आणि इतरही योजना, शेतकरी कष्टकरी या ठिकाणी युवा प्रशिक्षण, त्याचबरोबर ज्येष्ठांसाठी योजना केल्या। मी आपल्याला एवढंच सांगतो, लाडक्या बहिणी पण इकडे आहेत। कोणी किती विरोधकांनी आरोप प्रत्यारोप केले तरी सुद्धा लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही। आम्ही जे बोललो, आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहे, आमची टीम तीच आहे आणि आमच्या गाडीचं इंजिन पण तेच आहे, डबल इंजिनचं सरकार। मोदीजी देखील आमच्या पाठीशी आहेत। त्यामुळे जे आम्ही बोललोय ते आम्ही टप्प्याटप्प्याने पुढे करणार, हा महायुतीचा शब्द आहे। आम्ही प्रिंटिंग मिस्टेक म्हणणारं सरकार नाही, हे दिलेला शब्द पाळणारं सरकार आहे आणि म्हणून मी आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो। लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी होती, कारण लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 3000 रुपयाची रक्कम जमा व्हायला देखील सुरुवात झालेली आहे। लाडक्या बहिणींना मेचा आणि जूनचा हप्ता एकत्रितरित्या देण्याची जी प्रक्रिया आहे ती सुरू झालेली आहे आणि बहुतेक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आधी 1500 रुपयाची रक्कम जमा झाली आणि त्यानंतर 1500 रुपयाची असे 3000 रुपयाची रक्कम लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होत आहे। तुमच्या खात्यामध्ये सुद्धा ही रक्कम आली का ती तुम्ही लगेच चेक करा आणि त्यानंतर तुम्ही तुमचा जिल्हासुद्धा या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता की कोणत्या जिल्ह्यामध्ये तुमचे पैसे हे आलेले आहेत आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून फॉर्मसुद्धा भरलेला आणि अजूनसुद्धा लाडक्या बहिणींना जे उर्वरित हप्ते होते ते अजूनपर्यंत जमा झालेले नव्हते त्यांच्यासुद्धा आनंदाची बातमी आहे, कारण त्यांचेसुद्धा आता हप्ते हे जमा केले जाणार आहे। ज्या लाडक्या बहिणींना मागचे हप्ते अजूनपर्यंत बाकी आहे त्या सर्व लाडक्या बहिणींना त्यांचे महिन्यांचे जे हप्ते आहे ते सुद्धा भेटणार आहे। फक्त तुम्हाला एक काम करायचं आहे, तुम्हाला लाडकी बहीण योजनेचं नवीन पोर्टलवरती जायचं आहे, तिथे आधार नंबर टाकून तुमचं जे स्टेटस आहे ते तुम्ही चेक करून घ्यायचं आहे, म्हणजे तुम्हाला समजणार आहे की नेमका तुमचा प्रॉब्लेम काय आहे, जेणेकरून तुमच्या खात्यावरती अजूनपर्यंत ही रक्कम जमा करण्यात आलेली नाही आहे। त्यानंतर तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाल्यानंतर लाडकी बहीण योजनेचे जे तुमचे उर्वरित हप्ते आहे सर्व हप्ते तुमच्या खात्यावरती लवकरात लवकर जमा केले जाणार आहे। आपण आधीसुद्धा भरपूर व्हिडिओ बनवले आहे, त्यामध्ये सुद्धा आपण ही माहिती सांगितलेली आहे की कशा प्रकारे तुम्ही चेक करू शकतात आणि सरकार तुमच्या खात्यावरती वेळोवेळी, म्हणजे तुम्ही जर तुमची चुका दुरुस्त केल्या त्यानंतर लाडकी बहीण योजनेचे पैसे सरकार कसे तुमच्या खात्यावरती वेळोवेळी टाकत असते याचीसुद्धा माहिती आपण त्या व्हिडिओच्या अंतर्गत घेतलेली आहे। सोबतच ज्या लाडक्या बहिणींना अजूनपर्यंत LPG सिलेंडरची सबसिडी आहे ती जमा झालेली नसेल त्यांच्यासाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे। जर तुम्ही EKYC केलेले असेल आणि जर तुमचं आधार कार्ड हे लिंक असेल तर तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम होणार नाही आहे। फक्त तुम्हाला आता एक काम करायचं आहे, जेव्हा तुम्ही सिलेंडर घ्यायला जाल तेव्हा तुम्हाला ते फक्त ऑनलाईन बुकिंग करून घ्यायचं आहे किंवा तुम्ही मिस कॉल देऊनसुद्धा ते बुक करू शकतात। बुक झाल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती एक SMS येईल, त्यानंतरच तुमचं जे सिलेंडर आहे ते बुक होईल आणि तेव्हाच तुमचं जे सिलेंडर आहे ते तुम्ही विकत घेणार आहात। तुम्ही जोपर्यंत तुमचं गॅस सिलेंडर बुक करणार नाही तोपर्यंत तुमच्या खात्यावरती जी DBTची रक्कम आहे, म्हणजे सरकार आणि केंद्र सरकार, आपले राज्याचे जे सरकार आहे आणि केंद्राचे जे सरकार आहे ते दोघे मिळून हे पैसे वाटत असतात। केंद्रामार्फत तुम्हाला 530 रुपयाची रक्कम ही भेटते तर राज्यामार्फत तुम्हाला 300 रुपयाची रक्कम भेटते। जेव्हा तुम्ही बुक केले नाही तर तुमच्या खात्यावरती ही कुठलीही रक्कम जमा करण्यात येणार नाही। त्यामुळे तुमचं सिलेंडर आहे ते तुम्हाला आधी बुक करून घ्यायचं आहे। भरपूर लाडक्या बहिणींचा असा मेसेज येत होता की आमचे जे सिलेंडरचे पैसे आहेत ते आमच्या खात्यावरती जमा होत नाही आहे। त्याचे हेच कारण आहे की तुम्ही तुमचं सिलेंडर हे बुक करत नाहीत, त्या कारणानेच तुमच्या खात्यावरती जे पैसे आहेत ते भेटलेले नाही आहेत। सोबतच राज्यामध्ये लाडक्या बहिणींसाठी अनेक उपक्रम हे राबवले जात आहेत आणि नवीन योजनेचा लाभ लाडक्या बहिणींना सुद्धा दिला जात आहे। आपण बघू शकतो की मागे पिंक रिक्षाचे वाटप आहे ते बहुतेक लाडक्या बहिणींना करण्यात आले, त्यानंतर त्यासाठी नवीन फॉर्मसुद्धा भरण्यात आले आणि फॉर्म भरल्यानंतर त्या लाडक्या बहिणींना ट्रेनिंग देण्यात आली। त्यांची ट्रेनिंग कंप्लीट झाली आणि आता फायनली त्यांचे जे रिक्षाचे वाटप आहे ते सुद्धा करण्यात आले। आपण बघू शकतो की लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ आहे तो पुणे जिल्ह्यापासून झाला होता आणि पिंक रिक्षाचे वाटप
सुद्धा नागपूरपासून आणि नंतर पुण्यामध्ये सुद्धा झाले आहेत आणि आपला जो हप्ता असणार आहे तो सर्वप्रथम पुणे जिल्ह्यापासूनच वाटप केला जाणार आहे। त्यामुळे जर तुम्ही पुणे जिल्ह्यामध्ये राहत असाल तर सर्वप्रथम तुमच्या खात्यावरती ही पैसे आलेले असणार आहेत। तुम्ही चेक करून घ्यायचं आहे की तुमच्या खात्यावरती रक्कम जमा झालेली आहे की अजूनपर्यंत जमा झालेली नाही आहे। आणि राहिला प्रश्न तुमचा 2100 रुपयाचा, तर प्रत्येक लाडक्या बहिणींना 2100 रुपयाची रक्कमसुद्धा भेटणार आहे, परंतु राज्याची परिस्थिती थोडी नाजूक असल्याने सरकारने ते पैसे अजूनपर्यंत दिलेले नाही आहे। आपण बघू शकता की जे सामाजिक विभाग होता त्याचे जे पैसे होते ते वळवण्यात आले असे भरपूर ठिकाणी सांगण्यात आलं। मागच्या वेळेला एप्रिलचा हप्ता देण्यासाठी सरकारला याच कारणामुळे विलंब झाला होता आणि त्यानंतर एप्रिलचा हप्ता तुम्हाला मे महिन्यामध्ये भेटला। त्यावेळेला सांगण्यात जात होते की अक्षय तृतीयेच्या सणावरती तुम्हाला जे गोड गिफ्ट आहे ते भेटणार आहे, तुमचा हप्तासुद्धा तुम्हाला भेटणार आणि 3000 रुपयाची जी रक्कम आहे ते सुद्धा तुमच्या खात्यावरती जमा केली जाणार आहे, परंतु राज्याकडे पैसे हे पुरेसे नव्हते। याच कारणामुळे सामाजिक विभागाचे जे पैसे आहेत त्यांची जी तरतूद केलेली होती त्यामधून तो पैसा वळवण्यात आला आणि त्यानंतर केंद्राकडे जे कर्ज आहे ते कर्जसुद्धा आता घेण्यात आलेलं आहे, म्हणजे तुमचे पुढचे जे हप्ते असणार आहे ते तुम्हाला भेटल्याला कुठल्याही प्रकारे विलंब होणार नाही आहे। आणि अजूनसुद्धा एक बातमी व्हायरल होत होती की सामाजिक विभागाचे जे पैसे आहेत ते आता परतसुद्धा वळवण्यात आलेले आहेत। आधी एप्रिलचा हप्ता देण्यासाठी वळवण्यात आले आणि आता मेचा, तर ही जी बातमी होती ती खोटी होती असे सुद्धा त्यांनी वक्तव्य केलेले आहेत। आणि तुमचे जे पैसे आहेत त्याचे नियोजन हे आधीच झालेले होते। ज्या वेळेला अर्थसंकल्प मांडण्यात आला त्यावेळेला लाडकी बहीण योजनेचे पुढचे जे हप्ते आहेत ते कशा प्रकारे वाटप केले जातील, त्यासाठी जो निधी आहे तो कुठून आणला जाईल याची संपूर्ण जी तरतूद आहे ती झालेली होती। त्यामुळे तुमच्या खात्यावरती जी रक्कम आहे ती तुम्हाला वेळेवरच भेटणार आहे, त्यामुळे तुम्हाला कुठलाही विलंब आता होणार नाही आहे। राहिला प्रश्न 2100 रुपये भेटण्याचा, त्याचा वादासुद्धा अजितदादा पवार असो किंवा एकनाथ शिंदे असो यांनीसुद्धा केलेले आहेत आणि देवेंद्र फडणवीस हे आताचे मुख्यमंत्री आहेत त्यांनीसुद्धा माहिती दिलेली आहे की लाडकी बहिणींना 2100 रुपये आम्ही देणारच आहोत, फक्त तुम्हाला काही महिन्यांची वाट बघायची आहे। जोपर्यंत राज्याची परिस्थिती नाजूक आहे, परिस्थिती सुधारल्यानंतरच आम्ही लाडकी बहीण योजनेचे पैसे म्हणजेच 2100 रुपयाची रक्कमसुद्धा देणार आहोत। यावेळेला एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारले असता त्यांनीसुद्धा सांगितलं की आम्ही जे नियोजन केले होते ते नियोजन आम्ही पूर्ण करत आहोत। आमच्याकडे 5 वर्ष आहे आणि प्रत्येक टप्प्याटप्प्याने म्हणजे प्रत्येक वर्षाला आम्ही ते नियोजन केलेले जे आम्ही प्रस्ताव मांडलेले होते ते सर्व प्रस्ताव आम्ही पूर्ण करत आहोत। 2100 रुपयाचा हप्तासुद्धा आम्ही तुम्हाला देणार आहोत। त्यासोबत ज्या कर्जमाफी असो किंवा विविध योजना असो त्यांची जी माहिती आम्ही सांगितली होती ती कुठल्याही प्रकारे खोटी नव्हती, ती खरीच होती आणि ते सर्व पूर्ण करण्याचा आता आमचं जे काम आहे ते आम्ही सुरू केलेलं आहे। 100 दिवसाचे काम आमचे झालेले आहेत, त्यानंतर आता सरकारचे जे मेन काम आहे ते सुरुवातीला झालेलं आहे, त्याला जो शुभारंभ आहे तो देखील झालेला आहे आणि आता जुलै महिन्यामध्ये पुरवणी मागणी देखील केली जाणार आहे। म्हणजेच त्या अंतर्गत तुम्हाला मिळणारा जो पैसा आहे त्याची रक्कमसुद्धा पुढे वाढवली जाणार आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींना कुठल्याही प्रकारे जे पैसे आहेत त्यांच्यासाठी अडचण होणार नाही आहे किंवा राज्यामधल्या कुठल्याही योजनेचा सरकारला आता पैसा हा अपुरा पडणार नाही आहे। केंद्राकडून हे कर्ज मागवण्यात येत आहे आणि त्यानुसारच सर्व जे योजनांचा लाभ आहे ते आता प्रत्येकाला मिळणार आहेत। तुम्ही जर या योजनेअंतर्गत तुम्हाला कुठलाही लाभ अजूनपर्यंत भेटलेला नसेल तर तो तुम्ही चेक करून घ्यायचा आहे किंवा व्हॉट्सअप नंबरसुद्धा देण्यात आलेला आहे। अजितदादा यांचा जो व्हॉट्सअप नंबर आहे त्यामध्ये तक्रार तुम्ही सुद्धा करू शकतात किंवा कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता की तुमचा नेमका प्रॉब्लेम काय आहे, तो आपण सोडवण्याचा सुद्धा प्रयत्न करणार आहोत। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि जर तुम्ही अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा।